नमस्कार मित्रांनो. माझ्या लर्न विथ जॉय विथ CN पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण गेल्या 6 व्हिडिओपासून इयत्ता 12वीच्या संरक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण 4 याचा अभ्यास करत आहोत. ज्याचं प्रकरणाचं नाव आहे भारताची आण्विक अवकाश आणि सागरी धोरणे. या अगोदरच्या भागांमध्ये आपण भारताची आण्विक धोरणे, भारताची अवकाश धोरणे ही पाहत होतो आणि मागच्या 6व्या भागामध्ये आपण भारताचे सागरी धोरणाविषयी चर्चा करत आहोत. त्याच्या पुढील भाग आपण याच्यामध्ये पाहूया की भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाची फारशी चांगल्या प्रकारची प्रगती नव्हती, परंतु 1971 म्हणजे जे काही भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान तिसरं युद्ध झालं त्याच्यानंतर आपण बऱ्यापैकी प्रगती केली भारतीय नौदलाने आणि 71च्या युद्धामध्ये भारतीय नौदलाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सहभाग होता. भारतीय नौदलाच्या दीर्घकालीन सागरी व्यूहनीतीमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये नौदलाचं सामर्थ्य प्रतिबिंबित व्हावं अशी अपेक्षा आहे. कारण नौदलाची भूमिका जर असली तर निश्चितच त्या ठिकाणी आपण कोणतंही युद्ध असो ते जिंकतो, किंवा ज्याचं नौदलावर वर्चस्व असेल त्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणाची बघण्याची हिंमत होत नाही. आणि भारतीय नौदलाने त्या दृष्टीने निश्चित केलेली लक्ष जी आहेत की कशा पद्धतीने आपल्याला नौदलामध्ये वर्चस्व गाठता येईल यासाठी काही लक्ष निश्चित केलेले आहेत, यासाठी काही उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत. तर ती उद्दिष्ट किंवा ती लक्ष कोणती कोणती ती आपण पाहूया. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात भारताची मुख्य भूमी आणि भारतीय बेटांचा जो काही किनारपट्टी लगतचा उथळ भाग आहे आणि विस्तारित आर्थिक क्षेत्राचा समावेश होतो, त्यांचं रक्षण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याचं जर रक्षण झालं, कारण तो जो काही भाग आहे त्याला EEZ असं आपण म्हणतो, तो इकॉनॉमिकल झोन असतो आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा असतो. जो उथळ भाग असतो त्याचं रक्षण झालं म्हणजे आतला जो काही भाग आहे त्याचं रक्षण आपण आपोआप करत असतो. आणि म्हणून हा जो काही EEZ आर्थिक क्षेत्र जे काही आहे तो त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी महत्वाची आहे. हे भारताचं पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट, हिंदी महासागरात प्रवेश करण्याचे किंवा बाहेर जाण्याचे जे काही चिंचोळे मार्ग आहेत, सागरी मार्ग, उदाहरणार्थ मलाक्काची समुद्रधुनी आपण पाहतो आहोत स्क्रीनवर, त्याच्यानंतर होमूरच्या आखात, त्याच्यानंतर बाब एल मंडपच्या आखात, केप ऑफ गुड होपचा किनारा, हे जे काही आहेत हे हिंदी महासागरात प्रवेश करण्याचे चिंचोळे मार्ग आहेत. बरोबर, म्हणजे इथून त्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो हिंदी महासागरामध्ये आणि म्हणून हे भाग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यानंतर त्यांचं रक्षण करण्याची सुद्धा जबाबदारी आहे. तसंच तिसरं उद्दिष्ट आहे हिंदी महासागरातील बेटांवर जे काही वसलेले देश आहेत ते, त्यानंतर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या सुरक्षित पुरवठ्यासाठी पर्शियाचे आखात यांच्या रक्षणाची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित केली आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे हिंदी महासागरातून जाणारे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग यांचंही रक्षण करण्याची जबाबदारी आहे. हे सुद्धा यांचं जर रक्षण केलं गेलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला नौदलामध्ये सक्षम होता येईल. त्यानंतर जरी आपल्याला दुय्यम वाटत असलं पण तरी सुद्धा भारताच्या हितसंबंधांवर प्रभाव टाकू शकणारे जे काही प्रदेश आहेत म्हणजे हिंदी महासागराचा दक्षिणेकडील प्रदेश, त्याच्यानंतर तांबडा समुद्र, रेड सी जो आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, त्यानंतर दक्षिण चिनी समुद्र, त्याच्यानंतर प्रशांत महासागराचा पूर्वेकडील जो काही भाग आहे तो, या सगळ्या भागांच्या रक्षणाची जबाबदारी ही घेणं गरजेचं आहे. भारतीय नौदलाच्या व्यूहनीतीमध्ये नौदलाला बळाचा वापर करून हस्तक्षेप करावा लागण्याच्या शक्यता या पुढील प्रमाणे समजल्या जातात की भारताच्या सीमांना लागून असलेल्या देशांशी संघर्ष किंवा या प्रदेशात बाहेरील शक्तीच्या हितसंबंधाची संघर्ष. म्हणजे या ठिकाणी जो काही भारताच्या सीमांना लागून जे जे काही देश येतात त्या देशांशी संघर्ष, प्रत्येक देशाशी संघर्ष आटळ असतो. मित्रत्वाचे संबंध असले तर संघर्ष त्या ठिकाणी होणार नाही कदाचित, परंतु मित्रत्वाचे संघर्ष वा शत्रुत्वाचे संघर्ष हे कायमस्वरूपी असू शकत नाही, असतात ते फक्त हितसंबंध. आणि म्हणून
या प्रदेशात बाहेरील शक्तीच्या हितसंबंधांचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आपल्याला नौदलाला आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे. भारताशी मैत्रीचे संबंध असलेल्या एखाद्या शेजारी किंवा सामरिक संबंध असलेल्या देशाने मदतीसाठी केलेली विनंती हे सुद्धा आपल्या त्या उद्दिष्टांमध्ये एक समाविष्ट केलेलं आहे. त्यानंतर एकतर्फी किंवा इतर देशांच्या साह्याने एखादी महत्वपूर्ण दहशतवादी विरोधी मोहीम. पाचवं उद्दिष्ट आहे विविध देशांशी केलेल्या द्विपक्षीय सामरिक भागीदारीनुसार येणाऱ्या कर्तव्याचे पालन करताना होऊ शकणारा जो संघर्ष आहे तो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे शस्त्रास्त्र किंवा मादक पदार्थांची चोरटी वाहतूक किंवा अप्रत्यक्ष युद्धाच्या स्थितीत प्रति हल्ला म्हणून कराव्या लागू शकणाऱ्या कमी तीव्रतेच्या नाविक मोहिमा. हिंदी महासागरातील आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांचे रक्षण करण्याची असलेली जबाबदारी. हे जी काही एक एक उद्दिष्ट आपण पाहतो आहोत या सगळी उद्दिष्ट भारतीय नौदलाला सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात आणि ती आहेतच. आणि या सगळ्या उद्दिष्टांची पूर्तता झाल्यानंतर किंवा काही अंशी त्या ठिकाणी याच्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत आणि म्हणून आपलं भारतीय नौदल हे एक यशस्वी शिखरावर पोहोचलेलं आहे. अजून हे तर निश्चित की प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी हे काहीतरी बदल त्याच्यामध्ये असतात आणि ते करणं गरजेचं असतं. पण तरी सुद्धा आज आपण मोठ्या उंचीवर पोहोचलेलो आहोत नौदलाच्या बाबतीमध्ये. परदेशातील मूळ भारतीय वंशाचे नागरिक किंवा भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी आखाव्या लागणाऱ्या मोहिमा. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी परदेशामध्ये मूळ भारतीय वंशाचे नागरिक असतात. मग अशा वेळेस जर समजा त्यांचे हितसंबंध जोपासले जात नसतील तर त्यावेळेस त्यांच्या रक्षणासाठी काही मोहिमा आखाव्या लागतात. त्यांना आपल्याला परत आणावं लागत असतं. अशा वेळेस त्या मोहिमा आखणं सुद्धा अत्यंत आवश्यक असतं आणि त्या मोहिमा आखून आपल्याला त्यांची सुटका करून घ्यावी लागत असते. तसंच संयुक्त राष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली किंवा इतर बहुउद्देशीय मोहिमांचा भाग म्हणून शांतता प्रस्थापनेसाठी आखाव्या लागणाऱ्या मोहिमा. आज पूर्वीपासूनच त्या ठिकाणी अगदी प्राचीन काळापासून भारत हा जो काही आहे तो शांतता प्रिय देश आहे आणि म्हणून संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा अजून काही जे काही बहुउद्देशीय मोहिमा असतात त्यांचा भाग म्हणून भारताला पीस शांतता संपूर्ण जगभर पसरवायची आहे. ती फक्त भारतापुरती नव्हे तर पूर्ण जगभर ती पसरवणं गरजेचं आहे आणि हे पण एक उद्दिष्ट याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. भारतीय नौदलाच्या गेल्या काही वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला असता सामरिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावी लागण्यासारखी काही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत. जसं हे उदाहरण आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे की 1998 मध्ये मालदीवमध्ये लोकशाही मार्गाने नियुक्त सरकारच्या रक्षणासाठी भारताला वेगाने कारवाई करावी लागली. ती करणं गरजेचं होतं कारण ते झाल्यानंतरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिथं शांतता नांदणार होती. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीलंकेच्या संदर्भात किनारपट्टीला उद्भवणाऱ्या धोक्यावर उपाययोजनेपासून ते समुद्रात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठीच्या हालचालींचा समावेश याच्यामध्ये असतो. बऱ्याच वेळेस लोक अटकतात आणि म्हणून त्यांची सुटका करणं हे नौदलाचं काम आहे. त्यानंतर लेबनॉन मध्ये 2006 मध्ये अडकलेल्या भारतीय, नेपाळी आणि श्रीलंकेच्या नागरिकांच्या सुखरूप सुटकेसाठी भारताचं एक मोठं योगदान आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकतात की हे लेबनॉन मध्ये 2006 मध्ये अडकलेले भारतीय, नेपाळी, श्रीलंकी हे नागरिक होते आणि यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने अगदी चांगल्या प्रकारचं योगदान त्यावेळी दिलेलं आहे. त्यानंतर एडनच्या आखातात होणाऱ्या समुद्र चाच्यांच्या उपद्रवाला पायबंद बसावा म्हणून भारतीय नौदलाने 2008 पासून तेथे सक्रियपणे कारवाया केलेल्या आहेत आणि आजपर्यंत या माध्यमातून बऱ्याच त्या ठिकाणी चाच्यांना पायबंद घातलेला सुद्धा आहे आणि हे अगदी चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. बदलत्या काळात भारतीय नौदल हा युद्ध नौका खरेदी करणाऱ्यांचा देश अशी प्रतिमा बदलून ती भारत हा युद्ध नौकांची बांधणी करणारा देश अशी ती प्रतिमा भारताची जगभर व्हावी आणि अशा प्रकारची योजनाबद्ध प्रयत्न भारताचे सुरू आहेत. कारण भारत आता इतर प्रगत देशांच्या बरोबरीने आधुनिक युद्ध नौकांची बांधणी करत आहे. कारण कुठपर्यंत आपण युद्ध नौका या विकत घ्यायच्या, जर समजा आपण भारतीय बनावटीचेच युद्ध नौका आणि चांगल्या प्रकारच्या युद्ध नौका आणि सगळ्या आधुनिक सुविधांनी असलेल्या अशा प्रकारच्या युद्ध नौका जर आपण भारतातच बनवल्या तर निश्चितच त्या ठिकाणी इतर देशांच्या तुलनेमध्ये भारत सुद्धा दुसऱ्या देशांना या चांगल्या युद्ध नौका
विकू शकेल, पुरवू शकेल. आणि म्हणून भारत हा भविष्यामध्ये निश्चितच भारताची प्रतिमा फक्त युद्धनौका खरेदी करणारा देश म्हणून राहणार नाही, तर भारताची प्रतिमा जी काही आहे ती युद्ध नौकांची बांधणी करणारा देश अशी त्या ठिकाणी भविष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. भारताने एखाद्या देशाशी युद्ध नौका खरेदीचा करार केला तरी मात्र त्यातील बहुतांश साहित्य जे काय आहे विशेषतः संवेदक आता भारतीय बनावटीचे असतात. म्हणजे समजा त्या ठिकाणी आपण बाहेरून जर समजा युद्ध नौका विकत आणली तरी सुद्धा त्याच्यामध्ये लागणारं बरंचसं साहित्य हे भारतीय बनावटीचं असतं, भारतीय असतं. आणि म्हणून निश्चितच त्या ठिकाणी त्या युद्ध नौका ही परिपूर्ण बाहेरच्या देशाची नसते, तर त्याच्यामध्ये आपले भाग असतात. आणि 1960च्या दशकाच्या मध्यावर भारताने पाणबुड्यांच्या बांधणीला सुद्धा सुरुवात केलेली आहे. ही सुद्धा एक मोठी आणि सकारात्मक अशा प्रकारची बाजू म्हणावी लागेल. कारण पाणबुड्या विकत आणण्यापेक्षा भारतानेच त्याच्या बांधणीला सुरुवात करणं, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या काही जर आपल्या देशामध्ये जर झाल्यात तर त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते बाहेरच्या देशाला कळत नाही, शत्रूला कळत नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तयार होणं अत्यंत आवश्यक असतं. अण्वस्त्र सज्ज आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या तयार करण्यासाठी भारताने 30 वर्ष कालावधीची एक महत्वाकांक्षी अशा प्रकारची योजना ही आखलेली आहे. आणि या 30 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या, उत्तम आणि शत्रूचा नायनाट करणाऱ्या अशा प्रकारच्या जे काही पाणबुड्या आहेत त्या भारत तयार करू शकेल. अशा प्रकारची एक महत्वाकांक्षी योजना ही आखली गेलेली आहे आणि ती पूर्णत्वास निश्चितच त्या ठिकाणी येईल. इथं त्या आपण हा जो काही तिघही बाबतीतला विकास कसा घडत आला तो पाहिला. आता याच्या पुढच्या भागामध्ये जे काही पुस्तकातले काही गोष्टी दिलेल्या आहेत आपणास माहिती आहेत का, ते भाग आपण पाहणार आहोत. तोपर्यंत मी थांबतो. आपण जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. त्यांच्या परीक्षा जवळ आहेत, त्यांना तो काम असेल. धन्यवाद.